तुम्ही घरात घेऊन जाणार का? वट्ट्यावर सुद्धा चप्पल नेत नाही तुम्ही. तुम्हाला माहिती, बोलणे खावा लागतात. तुम्ही काय करता? चप्पल इकडे का घराच्या बाहेरच इकडे तिकडे दगड शोधता. त्या दगडावर चप्पल काय करता? घासता तुम्ही आणि ते कलतन काढून घेतात, त्याला लटकलेलं काढून घेतात. कारण तुम्हाला चप्पल जी आहे ना, ती चप्पल घरातही न्यायची नाही, तरीही तुम्हाला त्या चपलीचं पेन तुम्ही बाहेर काढता. का बरं? म्हणा काढतो. त्याच्यामध्ये शुद्ध भूमिका आहे का जे लटकलेलं जे चपलेलं आहे ना, ते सुद्धा तुम्हाला घातक आहे. त्या चपलीलाही घातक आहे, तुम्हालाही घातक. या सर्वांच्या पलीकडे जाऊन नंतर उंबऱ्याच्या आतमध्ये तुम्ही चपलीचा सुद्धा तिरस्कार करणार. तिरस्कार म्हणजे बाजूला तिला करणार आणि आतमध्ये जाणार. बरोबर? त्याला भक्ती म्हणतात. सोप्या भाषेत तुम्ही सारच घेऊन बसले का बा, हे माझच ते पण आपलंच आहे आणि हे पण फिराना आपलंच आहे आणि मग आणि बघ कसं व्हायलो. ते पेंटकुळ घेऊन घरात आलात तुम्ही. बरोबर आहे का नाही? आणि का नका पडू गव्हाळ. ते गव्हाळ घेऊन आल्यावर सुख कसं मिळेल? आणि आम्हाला गव्हाळ बरोबर घ्यायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, आपण मेल्यावर जग थांबणार आहे असं होईल का? तो 14वालोही म्हणतो, आय एम द स्टेट, मी म्हणजेच राज्य आहे. राज्य म्हणून तो जगला आणि तो थांबला, तो गेला म्हणून जग संपलं का? राज्य संपलं. तुम्ही तुमचं अस्तित्व किती आहे? अस्तित्व किती आहे? काहीच अस्तित्व नाही. पण अट्टहास आपल्याला असा आहे, हे सर्व माझ, हे सर्व माझ. काहीच नाही. आपण फक्त निमित्त आहोत आणि आपल्यावर कोणाचा तरी रिमोट आहे. त्या रिमोट नुसार आपण जीवन जगत आहोत. त्यानं जसं बटन दाबलं तशी हालचाल खाली होणार. मी पतंग तुझ्या हाती, निमित्ताचा धनी केला असे प्रास. काहीच नाही. पण आपण काय केलं? मीच सर्व आहे, मीच सर्व म्हणणारे आतापर्यंत किती आले आणि कडाला लागले, तपास लागला नाही. हे बघा, याचं विघटन होणार आहे, याच्यात बदल होणार आहे, हे संपणार आहे. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. कारण याचा स्वभाव संपणार. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये याला संपणं आहे. कारण याचा स्वभाव काय आहे? हा देहा नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगल तिचा बांधा. शरीर नाशिवंत आहे म्हणून स्थिर व्हायचं आपल्याला त्या भूमिकेमध्ये आहे. आणि ती भूमिका साकारून घेऊन जीवनाचं सार्थक साधवायचं आहे. शेवटी मृत्यू हा एक ना एक दिवस आपल्याला स्पर्श करणार आहे. परंतु त्याच्यात तुम्ही सार्थकी लावलं काय? बघा, जनाकाकी ज्या आहेत त्या जनाकाकींच्या निर्वाणाच्या अगोदर एक 4-5 दिवसाचा विचार करा. त्या आमच्या अण्णांच्या कंटिन्यू संपर्कात राहिल्या. बरोबर आहे की नाही? फिरल्या. पहिले एकटे फिरायचे आणि तेवढ्याच काळात त्या बरोबर अण्णांच्या राहिल्या. बघा बरं का एखाद्याची भूमिका कशी आहे. आणि ते सावरत असताना आपल्या पती समक्ष त्यांनी निर्वाणाचा पर्याय निवडला. हे भाग्य लागतं बरं का. हे असं काय कोणालाही साधत नाही. आपल्या पती समक्ष न कळत आपल्या पतीकडे पाहूनच समर्पण केलं जीवनाचं. असं मरण कोणाला मिळत नाही. आणि या माऊलीनं या आजबी घराण्यामध्ये परमार्थ आणला. माळ कोणी घालावी किंवा माळ असावी हेच या माऊलीनं शिकवलेलं या घराला. याचा अर्थ असा आहे की काही महात्मे जे आहेत ते अवताराला येतात ती दिशा देण्यासाठी. या माऊलीनं ती दिशा दिली. कार्यभाग उरकला. कर्मधर्म सहयोगानं आणि प्रारब्ध योगानं संचितात असणारी जी दुःख आहेत ती पुढ्यात होती. जशी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या असतात. नातू गेल्याचं एक प्रचंड दुःख, तो मानसिक धक्का या माऊलीला आला जीवनामध्ये. या परिवाराला आला. हा परिवार अजून तसा सावरलेला पण नाहीये. पण त्या भूमिकेमध्ये जगत असताना देखील त्यांनी आपलं सातत्य जे आहे नामस्मरणाचं ते टिकवून ठेवलं. आणि शेवटी उत्तर जे आहे जीवनाचं ते उत्तर मात्र ती उत्तर पत्रिका जी आहे ती योग्य पद्धतीने लिहिली. आणि 15 तारखेला आकस्मिक चालत बोलत या भूलोकाचा प्रवास त्यांनी निश्चित केला. आणि इथनं त्या
अंतर्धांत झाल्या. पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला विलीन झालं. आज या ठिकाणी 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचा विधी संकलित झाला. आता इथून पुढे ते मन जे आहे ते इथून निघणार. अजून 3 दिवस कोमामध्ये असणार ते मन. कोमामध्ये कळतं का आहे पण काही कामाचं नाही असं कोमामध्ये असतं. तसं ते मन जे आहे ते 13व्यापर्यंत 3 दिवस थांबणार. तिथून पुढे त्या जीवात्म्याचा तो वासनिक संबंधाचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आणि त्याचा फैसला तोडत 11 महिने मग 12वा तो वर्ष साधता. सांगायचं एक आहे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाच्या आधारानं या भूलोकावरला असणारा त्यांनी आपला जीवनाचा प्रवास जो आहे तो समर्पित केला आणि ही माऊली आज निघून गेली. निश्चित आजबे परिवाराची ही त्यांच्या कुटुंबाच्या जीवन प्रवासातली ही सर्वात मोठी उणीव राहणार आहे. कारण या माऊलीचं अस्तित्व अजून अनुभवायला मिळायला पाहिजे होतं अशी प्रत्येकाची भूमिका असेल. पण योग भ्रष्ट तत्वानं जेवढा आयुष्य शिल्लक होतं तेवढा कोरम पूर्ण झाला आणि माऊलीनं आपल्यातनं भूलोकातला हा प्रवास संपुष्टात आणला. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आध्यात्मिक परिवार असणारे हे आमचं आजबे परिवार आणि आजबे अण्णा जर म्हटलं तर आज मालिकेमध्ये सर्वात निश्चयानं अध्यात्माचा पैलू गाठणारे आमचे आजबे अण्णा आहेत आणि त्याही पलीकडे प्रचंड असणारा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये संत शांतामाईचा असणारा प्रभाव जो आहे त्या प्रभावाच्या हिशोबानं त्यांचं जीवन विरक्त देहानं आहे आणि या विरक्त देहाचा प्रवास त्यांचा देखील आहे आणि त्यांच्याच प्रवासाला सहचारणी म्हणून जनाकाकींनी आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य त्या जगून गेल्या. माऊलीच्या नसण्यानं आईच्या नसण्यानं आमचे ज्ञानेश्वर भाऊ आहे, संपत भाऊ आहे, उज्ज्वलाताई आहे, यांना जे प्रचंड दुःख आहे त्या दुःखाचं मोजमाप आपण करू शकत नाही, दुःख मोजता येत नाही. परंतु या परिवारात मी अगोदरच सांगितलं सांत्वना करायला आपण सहभागी होऊ शकतो पण भागीदार बनू शकत नाही दुःखाचे. म्हणून सहभागी होण्याकरता आज आपण एवढ्या संख्येनं सर्व गुरुवर्य सुप्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू साधक मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप भगवान ज्ञानदेवांनी जे सांगितलंय जयाचे आकारा विनासने जया जन्मनानी म्हणे जे अवघेच अवघेपणे देखत असो. आपल्याला तसं पाहिलं तर आकारही नाही पण आपलं अस्तित्व आहे. आपल्याला जन्मही नाही मरण नाही पण आपलं अस्तित्व आहे. जे बघायला गेलं तर व्यापकत्वाने आहे आणि अंतर्मुख झालं तर आपल्यामध्येच आपल्याला आपला शोध लागू शकतो. असा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत भगवान ज्ञानदेवांनी या सूत्रामध्ये मांडला. हे सूत्र आपल्या जीवनाचा प्रवास एक दिवस सफल करू अशी भगवंताकडे सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या मी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला. आता माझ्या कुटुंबावर झालेले दुःखाचा आघात महाराजांनी आता सांगितलं उत्कृष्ट आपल्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक समन्वय घातला. या कुटुंबावर जो दुःखाचा आघात झालेला आहे वास्तविक पाहता बारीक जर विचार जर केला आज एक काकाचं भ्रमण संसार मुलांवर सोपून ते नेहमी एकटे फिरत होते काकी घरी असताना. परंतु हा योग जो घडून आला त्यावेळेस 2-4 दिवस त्या सहवासात फिरलेत कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि शेवटच्या वेळेस मला तर असं विशेष वाटलं की अण्णा घरी कधीच थांबत नव्हते. फक्त काकी एकटे थांबायचे. परंतु काय योग असतो बघा महाराजांनी आता सांगितलं तर त्या दिवशी अण्णा एकटे घरी होते आणि त्यांचा समक्ष त्यांनी त्यांची इहलोकाची यात्रा संपवली. तसं वास्तविक पाहता सांगायचं बोलण्याचं खूप आहे. त्यांनी जीवनात अण्णाला कशी साथ दिली अप्राप्त परिस्थितीमध्ये. गावाकडनं आल्यानंतर त्या परिस्थितीत गरिबीची परिस्थिती त्यांनी त्यांच्या पाहिजे आणि खरोखर हेच महत्त्वाचं धर्मपत्नीचं ते कर्तव्य असतो की पतीच्या अप्राप्त परिस्थितीमध्ये साथ देणं आणि साथ देऊन त्यांनी सर्व दोघं मुलांना
त्यांच्या पायावर उभं केलं. मुलीला आणि खरोखर अनुभव जर घ्यायचा ना भक्तीचा, नामाचा, गुरुचा सामर्थ्य जे असतात, त्यांची जी कन्या होती त्या कन्येचा सुद्धा संसार सुरळीत कडेला लावला. अशी आई ही लोकांची यात्रा सोडून गेली. तर व्यावहारिक दृष्ट्या म्हणायला ठरलं की त्यांच्या जीवात्म्याला म्हणा, आत्म्याला म्हणा, शांती लाभो असं म्हणतात. परंतु व्यावहारिक दृष्ट्या जरी असलं पण आध्यात्मिक दृष्ट्या ते त्या स्वरूपात विलीन झाले. आता ज्यांना ज्यांना श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी या 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 पुढे या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवर्य आजबे अण्णा यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी जनाबाई महाजी वाजते 5 दिवसापूर्वी लोकांची यात्रा संपूर्ण आपल्यातून गेल्या. आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार त्यांचा असणारा शिंदगांधी दशक्रिया विधी आपल्या भाषेमध्ये राबवा. गुरुवर्य हरिभक्तीपरायण विकासजी महाराज गायकवाड यांच्या सुसराव्या अशा प्रवचन शिबिर या ठिकाणी संपन्न झालेल्या. त्या माऊलीच्या झालेल्या या कुटुंबाला जे दुःख झाले यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवान परमात्मा या कुटुंबाला देव अशी प्रार्थना. संत सेवक गुरुवर्य महादेवजी महाराज काळे, आनंदवन, अष्टगाव आणि सर्व साधक परिवाराच्या वतीनं पांडुरंग परमात्मा करतो. येतो आमचं नाम कृष्ण आहे. यासाठी उपजिते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे घटे काही परिभ्रमणा. या न्यायाप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवन एक दिवस जावं लागणार आहे. त्याप्रमाणे आमच्या आजी मावशी आपल्यातून गेलेल्या आहेत. तरी त्यांच्या दस्तविधी निमित्ताने हरिभक्तपरायण गायकवाड महाराज यांनी आपल्या अमृततुल्य वाणी आपल्या ज्ञानदानाचं काम केलं. तरी त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि आज कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व दुःखांची याचं ऋण व्यक्त करतो. आता आज कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर ते धार्मिक कुटुंब होतं. त्यांच्या 2 मुलं, मुलगी आणि अण्णा त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला यातून भगवंतांनी त्यांना सावरून शक्ती बुद्धी देऊ अशी भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि श्रीपाद बाबा रामदास पाहिजे दिंडी सोहळ्याच्या वतीने तसेच माझ्या भगत कुटुंबाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धेने वाहतो. थांबतो जे आहे. जैसे जीर्णवस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्य नाथे. माऊलीची ओवी मनाला किती जरी भावत असले तरी ज्या शरीराच्या संघानं एक सहचारिणी म्हणून साथ केली, ज्या शरीराच्या संघानं एक आदर्श माता म्हणून संघ घडला, जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे. आज आमच्या ज्ञानेश्वर भाऊच्या जीवनातून आई निघून गेली. आम्ही अध्यात्मात नामचिंतनात कितीही पुढे असू द्या, पण जेव्हा ही वेळ स्वतःवर येते, जीवनातून आई निघून जाते, जीवनातून वडील निघून जातात, तेव्हा आयुष्य कुठेतरी मोडकं होतं. जीवनातून सहचारी निघून जाते, सहचारिणी निघून जाते. ती अशी तशी असेल तर एक वेळेस वेळ निघूनही जातो, पण जिने जीवनाच्या प्रत्येक क्षणी संसारापेक्षा, व्यवहारापेक्षा परमार्थ केला, परमार्थात साथ दिली. समर्थ म्हणतात मनासारखे सुंदर अनन्या, मनासारखे पुत्र जामात करणे. हे फक्त सकृताला भेटतं, पण काही हरकत नाही. जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. आपण फक्त एक साधकीय जीवन जगणारेच नाही, तर माझी अण्णा अशी आहे की माझ्यासारख्या हजारो साधकांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश निर्माण केला. पण आज कुठेतरी त्यांच्या आयुष्यात ही पोकळी वाटणार आहे, पण या पोकळीवर मात करून ते
त्यांचं जीवन आमच्यासारख्यांच्या सेवेमध्ये, आमच्यासारख्यांना मार्ग दाखवण्यामध्ये इथून पुढे व्यतीत करतील. आईसाहेबांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. अंतकरण निशब्द होते आणि थांबतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर आदरणीय अन्याचा तो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळाशी सांगा विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो अंतकाळी तुका, आम्हाशीच पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. आज या ठिकाणी सर्वजण आपण दुःखित अंतःकरणाने आलेलो आहेत. आमच्या बाईंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, जनाबाईंच्या बाबतीमध्ये जास्त नाही पण 30 वर्षाचा अन्नाचा आमचा संबंध परमार्था निमित्ताने आला. आणि परमार्थाबरोबरच सगळंच पाहिलं तर नाते गोते सगळे असणारे. मागच्या रविवारी विषय झाला आमचा की 4 बहिणी का, आणि 4 बहिणीमध्ये सगळ्यात लहान आमची बाई. आणि 4 बहिणी पुढे पुढे येतात. हे मागच्या रविवारी आमचं 1 वाजता असं बोलणं झालं. मी सर्वांच्या असणारे त्यांचे बहिणी आणि बहिणींचे चिरंजीव, तसंच असणारे पवार कुटुंबाशी 3 भाऊ असणारे, जवळचा संबंध पण सर्वात लहान असणारे आमची बाई. आणि बाईने एवढी काय साथ दिली परमार्थामध्ये की आपल्यासारखे कुणी जरी गेलं त्या ठिकाणी तरी बाई पशी गेल्यानंतर सर्वांना संसार विसरून परमार्थाकडे मार्गदर्शन करणारे. पण गेल्या वर्षीची जी गोष्ट घडली 11 महिन्यापूर्वी, एवढं मोठं संकट होतं. त्या संकटातून आम्हाला बाहेर पडता पडता आजपर्यंत गेलं. आणि मागच्या रविवारीच की त्यांचं 16 मेला वर्ष श्राद्ध येणार आहे, त्या दिवशी आमचे वगैरे बोलणं झालं. आणि त्याच्यातून असा विषय निघला की 11 महिने आपले कसे गेले तर 11 वर्षापेक्षा बी मोठे गेले. दुःखातून बाजूला निघताच आलं नाही. आणि हे करीत असताना आजोबा अण्णांच्या बाबतीमध्ये सांगायचं निघलं तर त्यांनी बाहेर निघाल्यानंतर, घरातून बाहेर निघाल्यानंतर कोणालाच माझ्या घरात दुःख आहे हे कळून दिलं नाही. पण अंतःकरणात मात्र दुःखाचा साठा कायम होता. आणि घरी आल्यानंतर बाईने वगैरे ते अण्णांना थोडं हे करायचं, सर्वांना हे करायचं, सावरून घ्यायचं. आणि मुलांच्या बाबतीत सांगायला गेलं तर माऊलीचं जर वगैरे विचार केला तर माऊली परमार्थाच्या बाबतीमध्ये बोलत नाही पण कर्तव्य लई मोठे आहे. आणि तितकंच संतोषच्या बाबतीमध्ये घडलं. ह्या दुःखातून बघा असा कोणता वडील आहे की 600 किलोमीटर घरी येऊस तर कुणालाच कळून नाही दिलं की जी संतोषची घटना आपलं यांची आमच्या नाताची घटना घडली. संतोष त्या ठिकाणी असून बी इथपर्यंत येऊस कोणाला अण्णाला नाही कळालं, बाईला नाही कळालं, त्या बाळाच्या आईला सुद्धा नाही कळालं. आणि इथपर्यंत येऊस तर दुःख आत करून ठेवलं सर्वांपर्यंत. आणि अशा बाईला सर्वांनी सांभाळीत असताना, त्या नाताच्या दुःखातून सावरत असताना अचानक झालं. आता ज्यांनी आपल्याला प्रवचन रूपी सेवा दिली तर आपले गुरुवरे हरिभक्त परायण विकास महाराज गायकवाड या महात्म्याच्या सुरुवातीला बसल्यानंतर व्यासपीठावरून मुखातून शब्द निघत नव्हते, काय बोलावं प्रवचनला. सुरुवात करताना सर्व समोर असताना ह्या दुःखाबद्दल काय बोलावं आपण बोलत बोलत शास्त्राच्या संगतीकडे गेल्यानंतर त्यांनी विषय मांडायला सुरुवात केली. आपण सर्वजण काय झालेलं होतं त्यांच्या दुःखामध्ये फक्त सहभागी झालो, पण ज्याच्या वाट्याला दुःख आलेलं आहे, अन्नाचं दुःख, ते कुणीच आता हे करू शकत नाही. किती जरी नामस्मरण केलं तरी घरी आलं की आमच्या बाईची आठवण येणार, पोरं घरी आले की आईची आठवण येणार, नातू घरी आले की बाईची आठवण येणार. सर्वांना मात्र दुःखातून हे करून गेल्या. मात्र या बाईंसाठी आपण ऐकलं की महाराजांनी पण सांगितलं की आता हे बाह्य अंगाने आपण त्यांना शांतता म्हणून काय आत्म्याला काय म्हणून, त्याच्यापेक्षा त्यांच्या कर्तव्य सिद्ध झालेलं आहे आणि त्या भगवंतामध्ये विलीन झालेले आहेत. म्हणून आपण या आजबे कुटुंबाच्या दुःखामध्ये त्यांना दुःखातून सावरण्यासाठी या ठिकाणी आलेलो. तर या ठिकाणी विकास महाराजांनी जे आपल्याला सांगितलं त्या विकास महाराजांच्या बाबतीमध्ये
मी तरी काय वर्णन करावं, पण एकच भगवंताकडे विनंती करीन की सरस्वती माताने रंगदेवता कायम त्यांच्या संगतीत राहू आणि सद्गुरु श्रीपाद माऊलीचं कार्य, ज्ञानोबा तुकोबारायाचं कार्य त्यांच्या हातून आधीच 7 राज्यामध्ये जातंय, आणखी प्रगती हो आणि त्यांच्या वाणीने वगैरे सर्वांना चांगल्या मार्गाकडे नेऊ. मी बाईंच्या बाबतीमध्ये एकच सांगेन, आम्हा सर्वांचं आणखी तिळतिळ पुण्य त्यांच्या खात्यावरती जमा हो आणि जे त्यांनी आणलेलं होतं पवार कुटुंबातून इकडे जे वारसा आणला तो वारसा शेवटच्या क्षणापर्यंत टिकवला आणि तो वारसा त्यांनी टिकवल्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी गेलेले आहेत तिथं भगवंत त्यांना सामील करून घ्यावा असं मी माझं चाळक कुटुंब आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं बाईंना भावपूर्ण आदरांजली करतो आणि थांबतो. आता याच्यानंतर आमचे बंडू पाटील सप्रे हे या ठिकाणी 2 शब्दामध्ये आदरांजली वाहतील. कैलासवासी जनाबाई महादेव आजबे यांचं गेल्या 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. आमचे हरिभक्त परायण आजबे यांना या पंचक्रोशीतील मुली भूषण आहे आणि ताईंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर महाराज अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी या वडगाव गुप्तामध्ये सुरुवातीला रहिवासी म्हणून राहिले. डॉक्टर डोंगरे यांच्या वस्तीवरती ते प्रथमतः राहिले, नंतर लक्ष्मीमाळा इथे आमच्या गावाने डोंगरे वस्तीवरती त्यांनी राहिलं आणि तिथे राहून काबाड कष्ट करून अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपला प्रपंच चालवला आणि काहींनी त्यांच्या मुलावरती अतिशय चांगले संस्कार केले आणि अण्णांना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारची साथ दिली. अशी ही आदर्श माऊली आपल्यातून जाऊन 5 दिवस झाले आहेत. तर ह्या आजबे कुटुंबावरती मोठा हा दुःखाचा आघात झाला. यातनं सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वर त्यांना द्यावं अशी मी आमच्या गव्हाणे परिवाराच्या वतीनं, ग्रामस्थ ग्रामपंचायत नवनागापूरच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर अप्पासाहेब सप्रे श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर नवनागापूरचे सरपंच डॉक्टर डोंगरे ही उपस्थित झाली, त्यांनाही विनंती करतो मी या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी. शोकाकुल बंधुनिवेदन कैलासवासी जनाबाई महादेव आजबे यांना आपल्यातून जाऊन 5 दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं आजबे कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा आघात झाला. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आजबे कुटुंबाचा खूप मोठा नावलौकिक आहे आणि आजबे अण्णा सातत्यानं महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अध्यात्माचं कार्य पुढे घेऊन जात असताना आईसाहेबांनी महाराजांना खूप साथ दिली आणि त्यांचं जे जाणं आहे एकदम आकस्मिक जाणं झालं. महाराजा चट्टा लावून जाणारं जाणं त्यांचं आणि त्यांच्या जाण्यानं आजबे कुटुंबावर मोठा दुःखाचा आघात झाला. त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वरांनी आजबे कुटुंबाला द्यावी. मी माझ्या सप्रे परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्व पाहुण्यांच्या वतीनं आई साहेबांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. सगळ्या पाहुण्यांना